बोला नमो पार्वती पते हर 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 जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे हर श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। आवाज काढा। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। बस बस जय शिवाजी। थांब। हाँ बोलो। इंट्रोडक्शन। नमस्ते, हम श्री शिवपुत्र वाद्य पथक आम्ही आंबेगाव पुणे येथून आलो आहे। थँक्यू थँक्यू। चला आता वाजवा। शिवशंभू गर्जना ढोल पथक वाघोली येथून आलेलो आहोत। ऐतिहासिक महावादनाचं आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आयोजक महेशदादा लांडगे यांच्याकडून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यांचं सर्व ढोल पथकाच्या वतीने आभार मानतो की या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आम्हा सर्वांना त्यांनी चान्स दिलेला आहे आणि आम्ही ऐतिहासिक वादनाचे सहभागी ठरलेलो आहोत। गर्जना वाद्यपथक वाघोली पुणे येथून सर्वजण आलेलो आहोत। शिवाजी महाराज की जय। धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। हर हर महादेव। गणपती बाप्पा मोरया। जय शिवराय। मी जगदंब ढोलताशा पथकाचा अध्यक्ष दिनेश तापकीर। मी भोसरीवरून आलेलो आहे। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। जय श्रीराम। जय श्रीराम। निनाद वाद्य पथक भोसरी। गणपती बाप्पा छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। बोल भवानी। जय शिवाजी। जय भवानी। जय शिवाजी। गणपती बाप्पा। नमस्कार। रुबाब वाद्य पथक आम्ही कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून आलोय। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। जय श्रीराम। जय श्रीराम। सनातन हिंदू धर्म की जय। शिवनेती वाद्य पथक भोसरी। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय श्रीराम। जय जय श्रीराम। जय जय श्रीराम। ओके, आता काय बोलत? हर हर महादेव। हर हर महादेव। जय श्रीराम। जय श्रीराम। जय जय श्रीराम। जय जय श्रीराम। ज्योतिबाच्या नावानं चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। झालं ओके। स्वराज्य रक्षक छावा वाद्य पथक हर हर महादेव।
गणपती बाप्पा छत्रपती संभाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, नागेश्वर महाराज की जय, भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव। धर्मवीर शंभूराजे ढोल ताशा पथक मोशी पुणे। आमच्या पथकाचं नाव शिव मल्हार आहे. आम्ही डांगे चौकातून आलोय. येळकोट येळकोट जय मल्हार शिव मल्हार. ओके. संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, हर हर महादेव, हर हर महादेव, हिंदू धर्म की जय. नमस्कार, आम्ही नाथ गंधर्व वाद्य पथकातून आलेलो आहे. नमस्कार, आम्ही नाथ गंधर्व वाद्य पथकातून आलेलो आहे. हे पथक गंधर्व नगरी मोशी येथे आम्ही परंपरा जपायचं काम करतो आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना द्यायसाठी आम्ही आलेलो आहे. तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा, धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय श्रीराम, जय जय श्रीराम, हर 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 हर. ठीक आहे, ओके. आमच्या पथकाचं नाव जगदंब वाद्य पथक. आम्ही रिव्हर रेसिडेन्सी मोशी इथनं आलो आहे. आज आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांसमोर वाजवण्याचा एक खूप मोठा चान्स मिळाला. त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय, महादेव, महादेव. आज संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. माझ्या बाजूला सुद्धा कोणीच उभे राहू नका ही आपल्याला विनंती आहे. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठाच्या बाजूला उभं राहावं ही आपल्याला विनंती आहे. सर्वांना विनंती आहे. व्यासपीठावरती कोणाचे पास आहेत त्यांनीच वरती थांबावं. बाकी सगळ्यांना विनंती आहे की आशावाले येण्यासाठी, ध्वजावाले येण्यासाठी मध्ये जागा करून द्यायची. इथे समोर उभे आहेत ते आणि समोर. धन्यवाद देवा भाऊ. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं धन्यवाद देवा भाऊ फ्लेक्स लागलेला आहे. त्याच्या बाजूला जे उभे आहेत त्यांना विनंती आहे, कृपया आपण थोडंसं पाठीमागे सरायचंय. पाठीमागे सरा, जागा उपलब्ध करून द्या. समोर पण समोरचं साऊंड लावलेले आहे, टावर उभा केलेला आहे, त्याच्या बाजूलाही गर्दी झालेली आहे. आपल्याला विनंती आहे कृपया इथे गेट मधून आतमध्ये जे साऊंडचं टावर समोर लावलेलं आहे त्यावरती 2 झेंडे आहेत. त्यांना विनंती आहे कृपया आपण तिथूनही थोडंसं पाठीमागे सरायचंय. जागा उपलब्ध करून द्या ही आपल्याला विनंती आहे. इथल्या समोर उभे असणारे सगळ्यांना विनंती आहे. सर 1 मिनिट सूचना द्यायच्यात. 1 मिनिट थांबा. ढोलवादक जे सुरुवातीच्या स्टार्टिंग लाईन वरती थांबलेत त्यांची पोझिशन जी आहे त्याच्याच मागे सरळ त्या लाईन मध्ये आपण इतर ढोलवादकांनी थांबायचंय. इकडे तिकडे अजिबात थांबू नका आणि
तुमच्यामधनं जी लाईन गेलेली आहे ढोलवादकांच्या, ती ध्वजवाल्यांची लाईन आहे, ती जागा सोडून आपण बाजूला थांबायचं, म्हणजे आपल्याला ती जागा भेटेल ध्वजवाल्यांची लाईन उभी करायला. त्यामुळं जे ढोलवादक सुरुवातीला थांबलेले त्यांनी लक्ष द्या की आपली मागची लाईन सरळ तशीच मागे गेलेली आहे. आणि ताशावाल्यांचा जे मुख्य बंदर मोडीम आहे तिथं ताशावाल्यांनी सर्वांनी एकत्र व्हायचंय. स्टेजच्या समोरच्या बाजूला बरोबर तिथं ध्वजवाल्यांची सर्वांनी सगळ्यांना विनंती आहे. हे पहा, एक पर आकाशातून बरसणारा वरुण राजा अंगावरती घेतला आणि स्वतःच्या शरीराचं रक्त त्या सह्याद्रीला सगळ्यांना मनापासून साथ दिलेली आहे. आणि आता तो आनंद आपण या ठिकाणी सर्वांनी ढोल पथकाला एवढं उत्सुकपणे साथ द्यायची आहे. आपण छत्री बंद करा, एवढीशा पावसाने काही होणार नाही. आपल्याला आपण शिव भक्त आहोत. लक्षात घ्या, संपूर्ण पक्षाने एकत्र करायचे. ध्वजवाले हे समोरच्या बाजूला थांबणार आहे. तरी ज्यांचे ध्वजवाले येणार आहेत त्यांनी सर्वांनी समोरच्या बाजूला थांबायचे. ताशावाल्यांसाठी सेंटरला आपण पोडियम दिले, त्या बाजूला व्यवस्था आहे. गेलेली ती माझ्याची लाईन आहे, त्या लाईनवर थांबू नका कोणी. प्रोत्साहन करतात, सहकार्य करा. आपण ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार आहोत, त्यामुळे आपण एक शिवभक्त आहोत याची सर्वांनी आठवण ठेवायची आहे आणि सर्व ढोल पथकांना प्रोत्साहित करायचं आहे. महेश 2 मिनिटं फक्त तुझा माईक बंद ठेव. याचा एक परत एकदा एक विनंती आहे, लाईव्हचं तिथे सगळी गर्दी ना, कृपया विनंती तुम्ही बाजूला उभे राहा. हे कृपया आपण सर्वांनी पायातली पादत्राणं काढून जागेवरती उभं राहा. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज स्टेज मध्ये आहे मी. भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत न्याय अलंकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत राजनिधी दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. इकडे लक्ष द्या. हा व्हिडिओ काढत आहे. कोणचा बोलला मोठा स्टेज व्हिडिओ काढ माझा बी. हा हा ना, ते पण आलं पाहिजे ना, म्हणून घ्यायला लागलं. आता इथं पब्लिक
एकही माणूस फक्त त्यांच्या जी भक्ती मार्ग आहे ती नदीच करायला पाहिजे. फार तिकडे मी जा. प्रकारचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी होणार आहे. यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य कार्य आपल्याला गरजेचं आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. आपल्या सर्व कार्यकर्ते सर्व स्वयंसेवक यांना नम्र विनंती आहे, स्टेजच्या डाव्या साईडला यायचं आहे. तुम्हाला सर्वांना विनंती आहे, एक तर तुम्ही खाली बसा, नाहीतर त्या साईडनी जा थोडंसं. सर्वांना विनंती आहे. मला एक विनंती आहे, कृपया ज्यांच्याकडे स्टेज व्यवस्थापन खाली जागा आहे, आपल्याला विनंती आहे कृपया स्टेजवरती गर्दी करू नका, त्याची कॅपॅसिटी कमी आहे. आपल्याला विनंती आपण सर्वांनी सहकार्य करायचं. तुम्ही नंतर तिथे फोटो घ्या. कृपया आपल्या सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येक सूचनेचा आदर करा. अक्षय स्वतःचं पूजन करत असताना आपल्या प्रत्येकाला किती अंतर पाहिजे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आज आपण इथून या ठिकाणी दिसतंय की प्रत्येकाने आपल्या पोझिशनमध्ये उभं राहणं गरजेचं आहे. सर्व संघांना माझी विनंती आहे, एक मिनिट, कोणताही अडचण नाही पाहिजे. एवढं अंतर प्रत्येकाने आपल्या शेजारच्या बरोबर ठेवा. आता एक विनंती आहे, कृपया हे व्यासपीठ खाली करायचंय. संतपीठाचे सर्व सहकारी आपल्या सगळ्यांना विनंती, आदरणीय मॅडम आपल्याला विनंती, आपण माझ्याशी संपर्क साधायचा आहे. संतपीठाचे सर्व सहकारी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी बाकी सगळ्यांना विनंती आहे, सिंगल गाडीवरती ताशा वाजवा. इथे लागला असेल तर मागची बाजू बघा. ते परत तुम्ही खाली उतरा. सर्व ढोल वादकांना विनंती आहे, स्टेजच्या समोरनं जी लाईन आली आहे त्याच लाईन मध्ये आपले ढोल थांबवायचे. जी स्टेज आपण सर्व शिस्त वापरायची आपली इथे. तिकडून एकही पडणार नाही जोपर्यंत ध्वजप्रणाम होत नाही. काय प्रॉब्लेम? 10 माईक आहेत, 12 आहेत. आम्हाला गाणार यांचे 4, हार्मोनियमचे 1. हे जे सगळे चालू करून घ्या. चालू गोपाल कृष्ण भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय.
कृष्ण हरी जय जय राम जय जय कृष्ण हरी जय जय राम कृष्ण काय प्राइस आहे 78 78
फोटो काढितो
वादकांनी आपण स्वतःहून थोडं सांगत जागा भरपूर आहे, जागा नाही, आपण थोडं मागा. स्टेजवरती जे सन्माननीय नगर सदस्य आहेत त्यांनाच विनंती आहे आपण बसावं, बाकीच्या नाही. परंतु जे उभे आहेत त्या सर्वांना विनंती, कृपया इथे खाली जास्त पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती आहे, स्टेजवरची गर्दी थोडीशी कमी करा ही आपल्याला विनंती असेल. सर्व मी अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे.
चल रे पुढं एका लाईनीत दादा आपलं एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात याच्यासाठी ते मैदानी खेळाडू शुभ जन्मभूमी जुन्नरहून आलेले सगळे मैदानी खेळाडू
कुणाला धावतो रे. एक तलवारीची नाद हे मातीशी सरणावरची रोज रखायाची जिकत नाही तवर तवर झुंजत रायाचं. आवडलं का गाणं? आवडायलाच पाहिजे आपल्या राजांचं गाणं. आता समजांनी माझ्या बरोबर म्हणायचंय. छत्रपतींना आणि संभाजींना देतोय. या ठिकाणी कारण घ्या पहिले सगळ्यांनी एकदा हात वरती करायचे. महाराजांच्या जोरदार घोषणा द्यायची. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा. बोला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा. आज कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे मित्रांनो. चौथऱ्याची उंची ही 40 फूट आहे. एकूण शिल्पाची उंची ही 140 फूट आहे आणि जगातील सर्वात उंच शिल्प म्हणून ओळखले जात आहे. संभाजी महाराजांचे जगातले सर्वात उंच शिल्प ओळखले जात आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवत. धर्मवीर संभाजी महाराज की जय. तू होणार शिवरायांनी महाराजांनी काहीतरी शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा
राजमाता जिजाऊ साहेब के राजा भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम आमदार आदरणीय आमदार महेश छत्रपती संभाजी महाराज की जय। आपल्या सर्वांच्या समोर शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्तपरायण शब्दप्रभू संग्राम बापू भंडारे एका जोरदार टाळ्या वाजूया वारकरी संप्रदायाच्या या धन्यवाद महाराज. एकदा जोरदार टाळीच्या गजरात महाराजांचं स्वागत करूया. सगळ्यांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला सगळ्यांना विनंती असेल दोन्ही हात उंचावून टाळ्यांच्या गजरात सन्मान सोडा की गांधी बंधू भगिनींनो छत्रपती शिवरायांचा छावा छत्रपती शिवरायांचा छावा एकमेव जगती दुसरा शोधून दावा एकमेव जगती दुसरा शोधून दावा अजिंक्य मुक्ताताई गोसावी आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी असणारे सदस्य श्री प्रताप लालसाहेब मोहिते जे आमचे मामा आहेत. खऱ्या अर्थानं हंबीरराव मोहिते मामांच्या वंशज आदरणीय प्रतापराव मामा. त्याचबरोबर श्री धनाजी साहेब श्री प्रवन कुमार पांडुरंग जाधव साहेब आणि मी स्वतः प्राध्यापक इंद्रजित विलासराव भोसले या ठिकाणी खऱ्या भयेन क्लेशेनपि मृत्युक्षणे अपि च नृपः संहरते धैर्यं स्वात्मत्याग प्रसिद्धमान यस्य कीर्तिः समाकाशे नित्यमालौक्यते सुतैः तेन लोकत्रये राज्ञा संभाजीनां नमो नमः. शत्रुसैन्य विनाशाय स्वजनत्रणा हेतवे समरे प्राणिनां रक्षि समराम्यै महाबलं पुष्पांजलि प्रदाम्यासिं संभाजी राजाय भक्तितः जयतु मरुमेखलायां जयतु स्वर्यं नृप. धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीराय नमः
धर्मवीराय नमः शिवपुत्राय नमः युद्धसिंहाय नमः पराक्रमिणे नमः त्यागवीराय नमः विदुषे नमः स्वराज्य रक्षकाय नमः छत्रपति संभाजीराजः जयतु स्वराज्यम जयतु स्वराज्यम धर्मवीर संभाजी महाराज की महाराज की हर 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 नमः पार्वती पतये हर हर महादेव। धन्यवाद। या ठिकाणी या जगातील सर्वात उंच अशा धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण ऐतिहासिक मानवनाने देतोय। याची जी संकल्पना आहे या पुतळ्याची आणि या मानवंदनेची यांची संकल्पना आहे त्याचं मनात कसं आलं चौकात देतात सौरंग्य करायचं आपण सगळ्यांनी। आज 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 या धर्मस्थळावर आपण सगळ्यांना एक नम्र विनंती करतो, आपण सगळे एक आहोत तर एक आहोत। आता जे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात चाललंय त्याला स्मरून सांगतो मित्रांनो, माझ्या बांधवांना, आपल्या सगळ्यांना जर आपण एक नाही राहिलो तर ही 21 वर्षाची मुलगी आपल्या घरातली असं समजा, उद्या हाच प्रसंग आपल्या घरात सुद्धा घडला जाऊ शकतो। म्हणून आपल्या सगळ्यांना एक राहायचंय। एवढं ज्या निमित्तानं सांगतो, पथकाचे महासंघ जे आहे आमचा पिंपरी चिंचवडचा महासंघ, ढोलताशा पथक त्याचे प्रमुख आहेत संदीप जाधव यांच्या माध्यमातून जे काही सगळे ढोल पथक या ठिकाणी आलेत त्यांचं मनापासून कौतुक करतो। आपण बराच वेळ झालं ढोल ताशा घेऊन त्या ठिकाणी उपस्थित आहात, मी आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। उपस्थित सर्व तमाम हिंदू बंधू आणि भगिनींचं मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। आणि आजच्या या मानवंदनेच्या निमित्तानं भारतातली पहिली महिला प्रो कार्ड धारक महिला फिटनेस ॲथलेटिक भारतश्री आशियाश्री शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पारे नजर वाकडी युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अशी युगत अंदाजी युगासोबत भेटाया येणार सुलभ होणार हो, युगासोबत भेटाया येणार सुलभ होणार हो। राजानं त्याला कसा हरवला कसा आपणला कळर त्याला हो, कसा देव मराठ्यांच्या घरी जसा महाभारत आणि म्हणून सांगतो, अरे दुश्मन असू दे गरीब असू दे किती मी हुशार
अक्षय हात दे. तीर्थ उतरायचं ठिकाण नाहीये.
त्यावरती तुम्ही लक्ष द्या. आपल्याला सेंटरचा पॉईंट दिसत नाहीये.
या सगळ्या वेळामध्ये आपण स्तब्ध उभं राहायचंय. एकाही टिपराचा आवाज येणार नाही. ध्वजप्रणाम नंतर कुठलंही वादन होता कामा नये. ही शिस्त आपण सगळ्यांनी पाळायची. सावधान सावधान. एकही श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी शील सकळा या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. आवाराच्या अगोदर सगळ्या आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया इथून बाहेर पडत असताना रौल प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की गौरी वज्राजते यदं कस्य विना लेखा वर्तते तस्य नोमरी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. आपल्या सगळ्यांना आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीनं सूचना आहे, या कॅम्पसच्या बाहेर पडत असताना पहिल्यांदा महिलांना प्राधान्य द्यायचं आहे. कृपया